आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील आहेत. रुपालीताई, खरं तर आता या सगळ्या प्रकरणात सगळ्यांच्या भावना तुम्ही ऐकल्या, पीडित कुटुंबाच्या तुम्ही भावना ऐकल्या, पण आता आपले एक प्रेक्षक प्रश्न विचारताय. संतोष पाटील यूट्यूबवर त्यांनी प्रश्न विचारलाय की जी माहिती पोलिसांनी सांगितली नाही ती माहिती यांनी जाहीर करण्याचं नेमकं कारण काय. त्यांचा प्रश्न हा सुद्धा आहे की या प्रकारे अशा प्रकारचा हा जो गौप्यस्फोट करण्याचा किंवा समोर येऊन या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा जो प्रयत्न झाला तो पक्षाला मान्य आहे का? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अत्यंत जबाबदारीने सांगते, महिला आयोगाने जे काही त्यांचं मत सांगितलेलं आहे त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कोणताही संबंध नाही. महिला आयोग एक वेगळं स्वायत्त आणि राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेला आहे. इथे ज्या काही सर्व म्हणजे ज्या डॉक्टर्स मॅडम ज्यांची सुसाईड झालेली आहे, त्यांची बहीण आहे, भाऊ आहे, आमच्या सामाजिक कार्यकर्त्या मोराळे ताई आहेत, वर्षा ताई आहेत. एक लक्षात घ्या, आत्महत्या उच्च शिक्षित डॉक्टरची झालेली संपूर्ण महाराष्ट्र हरवतोय. मला हे कळत नाही, महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी प्रेस घेतली, परंतु या प्रेस मध्ये एसपी साहेबांनी बोलणं गरजेचं होतं, अधीक्षक होते त्यांनी बोलणं गरजेचं होतं, तपास अधिकारी ज्यांच्याकडे तपास आहे त्यांनी बोलण्याचं गरजेचं होतं. ही नवीन कुठली रीत आणलेली आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षा तिथं येतात आणि 2 तासामध्ये जी अजून पोलिसांनी तपास पूर्ण नाहीये ही खरी वास्तवता आहे. हे जे काही चॅनेलवर आमच्या ज्या डॉक्टरांच्या भगिनी बोलतायत, बंधू बोलतायत की आम्हाला एकतर सीडीआर आहे बघा, व्यक्त म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांनाही किंवा मृताच्या घरच्यांनाही देत नाही, ते डायरेक्टली सगळे सीडीआर हे कोर्टाकडे सबमिट केले जातात. मुळामध्ये जे एसपी साहेब आहेत ते का आयोगाला सांगत नाहीयेत अध्यक्षांना, कारण का आयोग जरी असलं तरी आयोग हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे, सुरक्षतेसाठी आहे आणि समूह उपदेशासाठी आहे. मी सांगायचे आहे, डॉक्टरांचा भाऊ बोललेला आहे, तुम्ही आम्हाला भेटताल असं वाटत नव्हतं. आणि हो, महिला आयोगाचं कामच आहे की जी काही मृत व्यक्ती आहे ती खरी आहे खोटी आहे हे ठरवायला आयोग कोर्ट नाही, आयोग तपास अधिकार नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये न बोलणंच योग्य होतं. पण मला नाही कळत की आयोगाच्या अध्यक्षा का अशा पद्धतीने बोलून विनाकारण तुम्ही तर घरचा आहेर देताय. मला वाटलं होतं की तुम्ही त्यांची बाजू मांडाल ताई, पण तुम्ही एक लक्षात घ्या, हा तुम्ही घरचा आहेर देताय त्यांना. घरचा आहेर नाही, हा कायदा आहे, लक्षात घ्या. या कायद्याच्या याच्यामध्ये जी महिला मृत पावलेली आहे ती जी आत्महत्येला प्रवृत्त जे केलेलं आहे त्यातले आरोपी निर्दोष आहेत, दोषी आहेत, हे मलाही ठरवण्याचा अधिकार नाही आणि महिला आयोगालाही ठरवण्याचा अधिकार नाही आणि आम्हालाही ठरवण्याचा अधिकार नाही. हा कोर्टाचा अधिकार आहे, हे कोर्ट ठरवेल. परंतु महिला आयोग कशासाठी स्थापन केलेले हो? हगवण्या प्रकरणात तेच, जर यांना त्यांचे अधिकारच कळत नसतील, यांना त्या आयोगाचं महत्व कळत नसेल, त्या आयोगातनं जर तुम्हाला महिलांना धीर देऊ शकत नसाल, तर या ज्या काही आमच्या मोराळे ताई आहेत, आमच्या ज्या वर्षा ताई आहेत, तुमच्या किंवा या मृत लोकांच्या या आयोगाच्या माध्यमातून या फक्त पक्षाच्या आहेत म्हणून आम्ही नाही शिव्या खाणार. मग या बेजबाबदार ताई, तुम्ही म्हणता आम्ही शिव्या खाणार नाही, मग या बेजबाबदारपणाच्या बद्दल पक्ष समज देणार आहे का? कारण उद्या चालून त्या पक्षाच्या व्यासपीठावर असतात. निश्चित याची तक्रार ही अजितदादांकडे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यानंतर राज्याचे अध्यक्ष यांच्याकडे केली जाईल आणि याची कारणे नोटीस त्यांना पाठवायला लावणार आहे. कारण का ज्या मुलीने आत्महत्या केलेला आहे तिचं कुणाबरोबर संभाषण आहे नाही हा नंतरचा भाग आहे. ते एसपी साहेब अजून तपास करतात, पोलीस यंत्रणा तपास करते, गरजच नाही आयोगाला याच्यामध्ये नाक खुपसण्याची. काय झालेलं आहे, बहुतेक आमच्या महिला आयोगाला वाटते की मी एक न्यायालय आहे आणि मी वाटेल ते करू शकते. आतापर्यंतची ही प्रकरणं ज्या पद्धतीने समोर आली, मला तर त्याची कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही. म्हणून त्यांना असं वाटतंय की मी चालतं फिरतं न्यायाधीश आहे. मला त्यांना या माध्यमातून सांगायचंय
न्यायाधीशांना सुद्धा साक्ष पुरावे असल्याशिवाय शिक्षा देता येत नाही. आणि हे यांनी लक्षात मात्र घेतलं 1 तास पाहिजे. पोलिसांसोबत चर्चा केली आणि लगेच निष्कर्षापर्यंत पोहोचल्या